विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं विदर्भ आयएसच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. पहा, आजपासून आणि या आपल्या सेशनपासून आपण एक कंबाईंड गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेसाठी एक PYQची सिरीज चालू करत आहोत. सिरीजला आपण नाव देत आहोत अंतिम वार. ठीक आहे. याच्यामध्ये आपण भूगोलाचे जे प्रश्न झालेले आहेत किंवा ज्या काही एक्झाम आता प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला दिसून येतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये असणारे भूगोलाचे क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन किंवा भूगोलाच्या क्वेश्चनचं डिकोडिंग आपण याच्यामध्ये करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की जो काही पेपर आपण पाहू, आपण 2020 पासून ते समोर जे काही पेपर झालेले पूर्व परीक्षेचे गट ब चे आणि गट क चे त्यांच्यामधलं भूगोलाचं विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी जर का तुमच्याकडे क्वेश्चन पेपर जर का तो असला तर एकदम भारीच काम होऊन जाईल. म्हणजे कारण याच्या आजूबाजूला जी स्पेस आहे विश्लेषण करत असताना त्याच्यामध्ये जे काही माहिती आपण पाहूया ती माहिती फक्त तुम्हाला आजूबाजूला लिहून घ्यायची आहे. ठीक आहे. चला क्वेश्चनकडे वळूयात आणि पाहूया पहिला क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन होता तुमच्याकडे की भारत आणि पाकिस्तान. पहा, क्वेश्चन आधी वाचा, शांततेत ऑप्शन वाचा, त्याच्यानंतर आपण विश्लेषण पाहूया. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर हा भारताचा पूर्ण अधिकार आहे असं तुम्हाला विचारलं गेलं होतं. ठीक आहे. आता पहा, याच्यासाठी आपल्याला थोडंसं सिंधू करार जो आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहा, आधी विश्लेषण पाहूया थोडंसं, त्याच्यानंतर आन्सरकडे येऊया. सिंधू पाणी करार याच्याबद्दल आधी बोलू. पहा, सिंधू पाणी करार आपल्याला कधी होताना दिसतो रे, तर 19 सप्टेंबर 1960 हा करार होतो सगळ्यात पहिले तर. ठीक आहे. हा होतो कधी, याचा दिनांक कधी, ठीक आहे, तर हा होताना दिसतो आपल्याला 19 सप्टेंबर 1960 लिहून घेऊयात. 1960. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं की बाबा तत्कालीन जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे जे राष्ट्रपती होते अयूब खान यांनी हा करार स्वाक्षरी म्हणजे हे या करारावर काय करताना दिसतं आपल्याला, स्वाक्षरी करताना दिसतात. त्यानंतर याच्यामध्ये मध्यस्थी कोणाची होती रे, तर आपल्याला थोडंसं लॉजिक याच्यामध्ये लावायला लागेल. याच्यामध्ये कोणती एक इंटरनॅशनल संस्था इन्व्हॉल्व होती. ठीक आहे. पहा, जागतिक बँकेची मध्यस्थी याच्यामध्ये होती. ठीक आहे. तेव्हा हा जो करार होता हा करण्यात आला होता. ठीक आहे. याच्यामध्ये हा एक पॉईंट आपण मेन्शन करूया की इथे कोणाची मध्यस्थी, जागतिक बँकेची मध्यस्थी होती. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जागतिक बँकेची मध्यस्थी याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटली. ठीक आहे. त्यानंतर पहा, आता थोडंसं नद्यांच्या बद्दल येऊया. याच्यामध्ये पूर्वेकडच्या नद्या आणि पश्चिमेकडच्या नद्या अशा दोन पार्ट्समध्ये नद्या डिवाइड केल्या गेल्या होत्या की ज्याच्यामध्ये पूर्वेकडच्या ज्या नद्या होत्या त्या आपल्या भारताला मिळाल्या. ठीक आहे. त्यांचा वापर पूर्णतः भारताचा असेल असं त्या करारामध्ये नमूद होतं. मग आता कोणत्या त्या 3 नद्या होत्या. ठीक आहे. तर ट्रिक लक्षात ठेवताना एक कोड तुम्हाला सांगतो. कोड फक्त लक्षात ठेवा, स, रा आणि बी. ठीक आहे. पहा, याच्यामध्ये इथे लिहितो मी पूर्वेकडील नद्या कोणाच्या, भारताच्या, किंवा इथे भारत लिहितो. आणि ट्रिक काय सांगितली तुम्हाला, कोड काय सांगितला इथे मेन्शन करतो, स, रा आणि बी. ठीक आहे. आता पहा, याच्याहून कोणत्या कोणत्या नद्या येतात. पहिली म्हणजे सतलज येणार आहे आपल्याजवळ. ठीक आहे. सतलज, रा वरून रावी, बी वरून बियास. ठीक आहे. ह्या 3 नद्या आपल्या भारताला त्या करारानुसार मिळाल्या होत्या. त्यानंतर पहा, जो पश्चिमेकडचा भाग आहे, पश्चिमेकडच्या नद्या ह्या पाकिस्तानला, इथे याच्यामध्ये मेन्शन करूया पश्चिमेकडील नद्या ब्रॅकेटमध्ये पाक. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या 3 नद्या दिसतात आपल्याला, तर पहा, याच्यामध्ये होती सिंधू नदी, त्यानंतर बियास नदी आणि झेलम नदी. ठीक आहे. इथे ऑप्शन नंबर 1 जो दिला होता ना तो कन्फ्यूज करण्यासाठी दिला होता. सॉरी, सिंधू, चिनाब आणि झेलम ह्या 3 नद्या याच्यामध्ये दिल्या होत्या. ठीक आहे. ह्या ज्या नद्या आहेत ह्या पाकिस्तानला मिळाल्या होत्या या करारानुसार. ठीक आहे. सिंधू, कोणत्या सिंधू, चिनाब आणि झेलम. ठीक आहे. झेलम ह्या 3 नद्या कोणाला मिळाल्या होत्या, पाकिस्तानला. पण त्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यात एक अपवाद काय होता की बाबा घरगुती वापरासाठी जर का पाणी वापरायचं असेल किंवा शेतीच्या सिंचनासाठी जर का पाणी वापरायचं असेल तर याच्यामध्ये ह्या पाकिस्तानला मिळालेल्या ज्या नद्या होत्या यांच्यातलं पाणी भारत वापरू शकत होता. ठीक आहे. इथे ब्रॅकेटमध्ये अपवाद लिहून घ्या बरं का. इथे अपवाद काय होता, शेती आणि घरगुती वापर, शेती आणि घरगुती वापर. ठीक आहे. हे 2 याला तुम्हाला अपवाद याच्यामध्ये दिसून येतात. ठीक आहे. अशा प्रकारे काय होतं, आपला सिंधू पाणी करार होता. ठीक आहे. राहतील लक्षात. मग भारताकडे कोणत्या 3 नद्या, स, रा, बी, त्याच्यावरून सतलज, रावी आणि बियास. ठीक आहे. सतलज, रावी आणि बियास या 3 नद्या ऑप्शन नंबर 2 जे आहे याच्यामध्ये तुमचा
करेक्ट आन्सर असणार होतं. ठीक आहे, अशा प्रकारे प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपण थोडी थोडी माहिती बघत जाऊयात. ठीक आहे, ती माहिती जी आहे या क्वेश्चनच्या आजूबाजूला तुम्ही कुठेतरी लिहून घेत चला. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. पहा पुढचा क्वेश्चन कोणता होता तुमच्याकडे. आता पहा याच्यामध्ये खालीलपैकी कोणते लोह हे लोह खनिज हे सर्वोत्तम दर्जाचे आहे असं म्हटलं गेलं होतं. आता पहा ॲक्च्युअलमध्ये काय झालं, हा क्वेश्चन जो आहे हा आयोगाने रद्द केला. ठीक आहे, आता याचं कारण तर माहिती नाही पडलं की का बरं रद्द केला म्हणून, पण आपण लोह खनिजाच्या बद्दल एकदा डिस्कस करूया. ठीक आहे, पहा आता लोह खनिज आपण आपल्या महाराष्ट्राच्या रिस्पेक्टिव्ह पाहूया याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे पहा महाराष्ट्राच्या रिस्पेक्टिव्ह लोह खनिज समजा. आता याच्यात जर का तुम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये पहिले तर लोह खनिज म्हणजे काय, तर लोह खनिज हे एका प्रकारे तुम्हाला अशुद्ध स्वरूपातील लोखंड दिसून येतं. काय, अशुद्ध स्वरूपातील लोखंड. लोह खनिजला आपण काय म्हणतो, अशुद्ध लोखंड. ठीक आहे, आणि तुम्ही जर का बघितलं महाराष्ट्रामध्ये किती रे याचे 20% साठे आपल्याला आढळतात. ठीक आहे, किती टक्के साठे, 20% साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. ठीक आहे, आता पहा दुसरं लगेच म्हणजे आपल्या लक्षात येतं की बाबा 20% साठा तर आढळतो, पण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आपल्याला लोह खनिज आढळतो असं जर का विचारलं गेलं तुम्हाला, तर पहा पूर्व विदर्भातही आपल्याला लोह खनिज आढळतो, याच्यासोबत आपला कोकणाचा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला लोह खनिज आढळतो. कारण की हेच दोन प्रमुख भाग आहेत आपल्या महाराष्ट्राचे की जिथे पूर्ण खनिज संपत्ती एकवटलेली आपल्याला दिसून येते. बरोबर, म्हणजे पूर्व विदर्भातले काही जिल्हे, त्याच्यासोबत आपल्या कोकणातले जिल्हे, असे टोटल 11 जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये संपूर्ण खनिज संपत्ती तुम्हाला म्हणजे एकवटलेली दिसून येते. आता त्यातलं लोह खनिज हे कुठे पाहायला मिळते तुम्हाला, पहा ट्रिकच्या नुसार सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिला तर इथे आपण पाहूया की जर का तुम्हाला विचारलं की पूर्व विदर्भात सांगा, पूर्व विदर्भ, तर पूर्व विदर्भामध्ये कुठे कुठे. ठीक आहे, याच्यामध्ये एक उलटा एन तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, सिंपलमध्ये एक उलटा एन तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हे जिल्हे आपण कनेक्ट केले समजा तर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे, कोणते कोणते रे, पहा याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो जिल्हा तुम्हाला पाहायला भेटतो हा म्हणजे गडचिरोली. इथे समजा गडचिरोलीपासून चालू करा, गडचिरोली. गडचिरोलीच्या जर का तुम्ही सरळ वर गेले तर कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतो आपल्याला, गोंदिया जिल्हा. ठीक आहे, गोंदिया. आणि गोंदियाच्या जर का बाजूला असे क्रॉसमध्ये तुम्ही आले तर इथे कोणता जिल्हा पाहायला भेटतो आपल्याला, आपला चंद्रपूर जिल्हा. बरोबर, चंद्रपूर. आणि चंद्रपूरच्या सरळ वरनं जाता, सरळ जर का वर गेले तर भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्ही पोहोचणार. थोडंसं क्रॉसमध्ये जर का तुम्ही वर गेले तर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण पोहोचतो. इथे नागपूर. बरोबर, मग पहा पूर्व विदर्भामध्ये कोणते कोणते, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी दिसणार तुम्हाला. आणि जर का विचारलं आपल्या कोकणामध्ये, ठीक आहे, कोकण जो भाग आहे याच्यामध्ये जर का तुम्हाला लक्षात ठेवायचे असलेले जिल्हे तर कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता, तर याच्यामध्ये एक सरळ एल आकाराचा शेप तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, एक एल आकाराचा शेप लक्षात ठेवा. जिथे जिथे डॉट्स कनेक्ट केलेले ते त्याच्यामध्ये जिल्ह्यांचे नाव आहेत. पहा कोणते कोणते, इथे आहे तुमच्याकडे सगळ्यात पहिला रायगड. रायगडच्या नंतर रत्नागिरीच्या नंतर इथे पहा, रत्नागिरीच्या नंतर खाली इथे दिसून येतो आपल्याला तो म्हणजे सिंधुदुर्ग. आणि लास्ट मध्ये सिंधुदुर्गच्या जर का तुम्ही सरळ बाजूला आले तर कोणता जिल्हा आपला, कोल्हापूर जिल्हा. कोणता, कोल्हापूर. ठीक आहे, कोल्हापूर. हे काय असणार आपल्या लोह खनिजाचे महाराष्ट्रातले तुम्हाला जिल्हे पाहायला मिळतात. ठीक आहे, एकदा परत रिपीट करू. पूर्व विदर्भामधले कोणते, पहा गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर. आणि जर का आपल्या कोकणामधले विचारले तर कोणते कोणते, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याच्या बाजूला आपला कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे, थोडीशी आणखी माहिती पाहूया. पहा लोह खनिजाचे तुम्हाला आपल्या आयनच्या म्हणजे आपल्या लोहाच्या प्रमाणानुसार काय पाहायला भेटतात, काही प्रकार पाहायला भेटतात. ठीक आहे, याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते, पहा मॅग्नेटाइट आहे, त्यानंतर हेमेटाइट, त्यानंतर लिमोनाइट आणि सिडराइट. ठीक आहे, आता इथे लिहितो, इथे बाजूला. ठीक आहे, प्रकार त्याच्यामध्ये कोणते कोणते, सगळ्यात पहिला मेन्शन करूया मॅग्नेटाइटच्या नंतर हेमेटाइट, तिसरा लिमोनाइट आणि चौथा सिडेराइट. ठीक आहे, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. आणि यांचे जर का तुम्ही पर्सेंटेजेस बघितले म्हणजे लोहाच्या प्रमाणानुसार तर मॅग्नेटाइटमध्ये सर्वाधिक 72% आपल्याला दिसून येतं, हेमेटाइटमध्ये 70%, त्याच्या खालोखाल लिमोनाइटमध्ये 60% आणि सिडेराइटमध्ये किती तर 48% जवळपास आपल्याला लोहाचं प्रमाण आढळून येतं. ठीक आहे, हे लोहाचे प्रमाण आहे. त्याच्यामध्ये इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो लोह प्रमाण. ठीक आहे,
एवढा डेटा जो आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो. याच्यापैकी जर का तुम्हाला विचारलं मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडराइट पैकी महाराष्ट्रामध्ये कोणता आढळतो रे, तर त्यातला हेमेटाइट जो प्रकार आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतो. ठीक आहे, इथे आपण एक हा पॉईंट मेन्शन करून घेऊया. ठीक आहे, इथे खाली मेन्शन करून घेऊया, हॅशमध्ये लिहितो मी हेमेटाइट महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये राहील लक्षात इथपर्यंत डेटा तुमच्या सगळ्या. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. आता पहा, इथे आयोगाने तर क्वेश्चन तो कॅन्सल केला, पण एवढी माहिती जर का लक्षात ठेवली तर याच्या पुढे जेव्हा केव्हा तुम्हाला लोकनिजावर क्वेश्चन येणार, ठीक आहे, क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. चला समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. याच्यामध्ये भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम बरोबर लावा असं विचारलं गेलं तुम्हाला. ठीक आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे त्या बाजूने, म्हणजे जम्मू काश्मीरच्या बाजूने तुम्हाला इकडे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, त्यानंतर उत्तराखंड, ठीक आहे, असं इकडे आपल्या पूर्वेच्या दिशेकडे यायचं होतं. बरोबर. आता पहा, याच्यामध्ये जर का तुम्ही ह्या खिंडी लक्षात ठेवायला गेल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम जाईल. त्याच्यापेक्षा काय करा, स्टेट वाईज थोड्याशा खिंडी आपण ज्या आहेत त्या लिहून घेऊया याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या खिंडी तुम्हाला पाहायला भेटतात. आता जर का राज्य लक्षात राहिलं आणि त्याच्यातल्या खिंडी जर का लक्षात राहिलं तर हा क्रम इझिली तुम्हाला लक्षात राहील. पण तेच जर का आपण डायरेक्टली पाठांतरावर उतरलो समजा, ठीक आहे, 1 ते 10 डायरेक्ट अशा सिरीजमध्ये खिंडी पाठ केल्या तर ते थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. त्याच्यापेक्षा स्टेट वाईज लक्षात ठेवा. याच्यावरून 2 क्वेश्चन आपले सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, कोणते स्टेट वाईज मध्ये पहा, हा एक क्रमानुसार सॉल्व्ह होतो. आणि कधी कधी काय विचारलं जाऊ शकतं, खालीलपैकी जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या खिंडी कोणत्या किंवा हिमाचल प्रदेशमध्ये असणाऱ्या खिंडी कोणत्या. ठीक आहे, हाही क्वेश्चन एक टॅकल होऊन जाईल. त्याच्यामुळे इथे मेन्शन करूया, क्वेश्चन शांततेत सॉल्व्ह करू, आधी खिंडी लिहून घेऊया. ठीक आहे, पहा, जर काय आता भारतामधल्या खिंडी आपल्याला लिहायच्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे स्टेट आपण लिहूयात ते म्हणजे आपलं जम्मू काश्मीर. ठीक आहे, या क्वेश्चनसाठी स्पेसिफिकली कोणत्या आपल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे हा जो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे याच्यासाठी आपण ही माहिती लिहितोय. बरं का, पहा सगळ्यात पहिला जम्मू काश्मीर. आता पहा, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या खिंडी पाहायला भेटतात रे आपल्याला. पहा, याच्यामध्ये येतात पीर पंजाल, त्यानंतर काराकोरम, त्यानंतर पहा एक आहे खारदुंगला, त्याच्यानंतर येते पहा झोजिला आणि बनिहाल. ठीक आहे, ह्या ज्या खिंडी आहेत ह्या महत्वाच्या खिंडी आपल्या जम्मू काश्मीरमधल्या, पीर पंजाल, काराकोरम, खारदुंगला, झोजिला आणि बनिहाल. ठीक आहे, त्याच्या समोर जेव्हा आपण येतो तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये आपण पाहूया इथे हिमाचल प्रदेश. आता हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या. ठीक आहे, पहा इथे मेन्शन करतो. याच्यामध्ये पाहायला भेटतात आपल्याला रोहतांग, त्यानंतर शिपकीला लिहा किंवा सिपकीला लिहा. सिपकी, एक मिनिट बस. सिपकीला. ठीक आहे, रोहतांग आहे त्याच्यामध्ये, सिपकीला आहे आणि एक इम्पॉर्टंट इथे ते म्हणजे बारालाचा. ठीक आहे, पहा हिमाचल प्रदेशच्या समोर जाऊया आणखी इथे उत्तराखंड. ठीक आहे, उत्तराखंडमध्ये कोणत्या. ठीक आहे, ह्या तर तुम्ही अशाच लक्षात ठेवा सिरीजनुसारच. ह्याच्यामध्ये पाहायला भेटते पहिली लिपुलेखच्या नंतर कोणती येते पहा, याच्यामध्ये येते माना नावाची खिंड आणि त्याच्या समोर आपल्याला पाहायला भेटते पहा लिपुलेख आहे, मान आहे आणि नीती नावाची एक खिंड आहे, नीती खिंड. ठीक आहे, नीती इथपर्यंत उत्तराखंडपर्यंत. त्यानंतर पहा उत्तराखंडच्या आणखी समोर जाऊया, आणखी इथे पाहूया ते म्हणजे सिक्कीम राज्यामध्ये. इम्पॉर्टंट सिक्कीममध्ये जर का बघितलं आपण तर सिक्कीममध्ये कोणत्या दिसून येतात पहा. त्याच्यामध्ये एक आहे नाथुला आणि दुसरी आहे जेलेपला. ठीक आहे, याच्यामध्ये एक आहे नाथुला आणि दुसरी आपण पाहतो जेलेपला. आणि आणखी एक समोर पाहूया. ठीक आहे, म्हणजे इथे कम्प्लीटच होऊन जाते. सिक्कीमच्या नंतर एक अरुणाचल प्रदेशमध्ये 2 नाव लिहून घ्या तुम्ही. अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये जर का पाहिलं, ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा एक नाव आहे बोमडीला. तुम्ही नाव ऐकलं असेल हे बोमडी. ठीक आहे, याच्यामध्ये बोमडीला.
ठीक आहे, एवढ्या खिंडी तरी निदान तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, जेव्हा आपण पूर्वेकडून आपल्या पश्चिमेकडून पूर्वेकडचा क्रम सॉल्व्ह करतो. आता तुम्ही क्वेश्चनकडे जम्प करा. ठीक आहे, आता तुम्ही क्वेश्चनकडे जम्प करा. याच्यामध्ये जर का पाहिलं तुम्ही, ठीक आहे, याच्यामध्ये जर का पाहिलं, आता ऑब्झर्व करा तुम्ही. सगळ्यात पहिला मानाखिंड आपण कोणत्या राज्यामध्ये पाहिली? मानाखिंड आपण बरोबर आहे पहा, आपला जो उत्तराखंड आहे याच्यामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये उत्तराखंड जो आहे याच्यामध्ये मानाखिंड तुम्ही पाहिली बरोबर. तसं जर का पाहिलं तर आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे यायचं होतं. ठीक आहे, जम्मू काश्मीर पहिला पाहिजे होतं, त्याच्यामुळे इथं हा ऑप्शन यायला पाहिजे का? तर नाही. त्यानंतर पहा हा एक ऑप्शन तुमचा कॅन्सल झाला. झुजिला ही एक खिंड बरोबर येऊ शकते आपली, कारण की ही जम्मू काश्मीरमध्ये पाहायला भेटते तुम्हाला. त्यानंतर पहा समोर जर का तुम्ही आले, जम्मू काश्मीरमधली झुजिला झालं, त्यानंतर शिपकीला ही एक आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये अगदी बरोबर पाहायला भेटली. त्यानंतर पहा समोर तुम्ही आले, मानाखिंड ही उत्तराखंडमध्ये आणि नीतीखिंड ही उत्तराखंडमध्येच पण थोडीशी समोर आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 जे आहे याच्यामध्ये काय झालं असतं, आपलं करेक्ट आन्सर झालं असतं. हे दोन तुम्ही आरामाने एलिमिनेट जे आहे ते करू शकले असते. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 याच्यामध्ये करेक्ट होतं. याच्यासाठी फक्त हे थोडंसं लॉजिक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्या जर का एवढ्या खिंडी थोड्या लक्षात राहिल्या तर आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा आडवा जो क्रम आहे तो आरामात लक्षात राहील मित्रांनो. ठीक आहे, चला कळाला हा क्वेश्चन सगळ्यांना? क्लिअर आहे इथपर्यंत? समोर जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया याच्यातला. ठीक आहे, पहा पुढे दिलेलं आहे तुम्हाला, खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. याच्यामध्ये असा खतरनाक कन्सेप्ट सांगतो ना तुम्हाला की तुम्ही चोपण मृदाच्या बद्दल वगैरे विसरणारच नाही समजा. ठीक आहे, आता इथे उत्तरही बोलून दिलं मी याच्यामध्ये. पहा काय होतं तुमच्याकडे, क्वेश्चन काय होतं की बाबा खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात, खालीलपैकी अचूक पर्याय कोणता? ठीक आहे, आता याच्यामधला जे आन्सर आहे समजा, किंवा खारट आणि क्षारीय मृदेला आणखी कोणत्या नावाने ओळखतात रे? तर ती चोपण मृदा आहे आपली. ठीक आहे, चोपण मृदेला ओळखत असतो आपण. वाळवंटीय मृदा तर आपल्या राजस्थान वगैरेमध्ये किंवा वाळवंटाच्या भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. पाणथळ आणि दलदलीची मृदा कुठे? की जिथे नदीचा किनारा वगैरे नदीचा काठ आहे किंवा आपल्या खाडी क्षेत्र आहे किंवा त्रिभुज प्रदेश सारखा एखादा भाग आहे, किनारपट्टीचा भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणथळ आणि दलदलीची मृदा दिसणार. ठीक आहे, खारट आणि क्षारीय मृदा कोणती? की बाबा आपली चोपण मृदा. आता पहा चोपण मृदेबद्दल थोडंफार डिस्क्रिप्शन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चोपण मृदा आधी तर लक्षात घ्या, जमीन चोपण कधी होते आपल्याला, आपली जमीन जी आहे ती चोपण कधी होते किंवा आपण चोपण मृदा हा शब्द कधी वापरतो पहा. लक्षात घ्या, याच्यामध्ये समजा तुमच्याकडे हा जमिनीचा पृष्ठभाग आहे. ठीक आहे, आता कन्सेप्टकडे लक्ष द्या. ठीक आहे, लिहिणं वगैरे थोडंसं थांबून द्या तुम्ही. आता जर का याच्यामध्ये आपला हा पृष्ठभाग आहे, पृष्ठभागावर जे काही आपले पार्टिकल्स असतात किंवा मृदेचे जे काही कण असतात. ठीक आहे, आता समजा इथे मृदेचे छोटे छोटे कण तुम्हाला पाहायला भेटतात. आता याच्यातला मी समजा एखादा कण उचलला. ठीक आहे, अशा प्रकारे आता हा जो कण आहे, या कणाचा जो पृष्ठभाग तुम्हाला दिसतोय, या कणाचा जो सरफेस आपल्याला दिसतोय, जेव्हा या सरफेसवर 15% जास्त सोडियम चिकटतो रे, किंवा Na ज्याला तुम्ही म्हणता सोडियम क्लोराईड. आता का बरं सोडियम क्लोराईड म्हटलं मी? मृदा जर का क्षारीय होते आहे, आधी तर एक गोष्ट लक्षात घ्या, मृदा जर का क्षारीय होते किंवा खारट होते, याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण वाढलं. आता क्षार म्हणजे बेसिकली काय असतात? मीठ आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. आपलं जे कॉमन भाषेमध्ये जर का म्हटलं, मीठ म्हणजे काय? मीठ म्हणजे हे सगळ्यांना एवढं तर माहिती आपल्याला, बरोबर. सोडियम क्लोराईडला आपण मीठ कन्सिडर करत असतो. त्याच्याहून इथं काय आलं तुम्हाला की बाबा कणांवर काय चिटकलेलं आहे? 15% जास्त सोडियम जर का चिकटलेलं आहे. ठीक आहे, तेव्हा काय होतं की हे जे पार्टिकल्स असतात, ठीक आहे, हा जो सरफेस आहे आपला, हे जे पार्टिकल्स आहेत किंवा हा जो पृष्ठभाग आहे, हा पृष्ठभाग एकदम घट्ट होतो रे. ठीक आहे, तो सोडियम चिकटल्यामुळे त्यांच्यामध्ये एक संधपणा येतो किंवा त्याच्यामध्ये घट्टपणा तुम्हाला पाहायला भेटतो. आता प्रॉब्लेम याच्यामुळे काय होणार? ठीक आहे, हा जो घट्टपणा झालेला आहे यालाच आपण चोपण म्हणतो किंवा यालाच तुम्ही चोपण मृदा म्हणता. आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो? जर का तुम्ही आपल्या जमिनीला सिंचन कराल, याच्यामध्ये पाणी अप्लाय कराल आपल्या पिकांच्या वाढीसाठी वगैरे. ठीक आहे, मग आता ही जर का जमीन आपली एकसंध झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये घट्टपणा आलेला आहे समजा, तर पाणी आपलं जमिनीमध्ये शिरणार आहे का किंवा पाणी आतमध्ये मुरणार आहे का? आपल्या जे पिकं आहेत, ठीक आहे, पिकांच्या रूट्सपर्यंत पोहोचणार आहे का पाणी, त्यांच्या मुळांपर्यंत? तर नाही पोहोचणार. हा एक मोठा प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम काय की जर का याच्यामध्ये पृष्ठभागावर जर का घट्टपणा असला तर त्याच्यामध्ये आपली हवा जी आहे ती मोकळी खेळेल का? आपल्या जमिनीमध्ये रूट्सपर्यंत नायट्रोजन सुद्धा पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, नायट्रोजनची आवश्यकता आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, मग रूट्सपर्यंत हवा सुद्धा खेळती पाहिजे, पण ही हवा सुद्धा आतमध्ये शिरत नाही, पाणी आतमध्ये शिरत नाही, हवा आतमध्ये शिरत नाही. त्याच्यामुळे काय पाहायला भेटते? पिकांची वाढ खुंटते किंवा जमीन आपली थोडीशी नापीक होताना आपल्याला दिसून येते. हा जो काही पूर्ण प्रकार आहे याला आपण काय म्हणतो रे? तर याला आपली जमीन जे ते चोपण होणे असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, कशामुळे होतं हे? सोडियममुळे. ठीक आहे, जेव्हा मृदा आपली अति क्षार किंवा क्षारतेने जास्त भरून जाते समजा, तेव्हा. मग आता याच्यावर सोल्युशन काय आहे? ठीक आहे, आता पहा, हे थोडंसं इरेज करतो मी. आता एवढं लक्षात आलं तुमच्या, सोडियमचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. 2-3 पॉईंट्स आणखी पाहूया. ते म्हणजे काय? पहिलं तर तुम्हाला हे समजलं चोपण होणं म्हणजे काय होणं.
ठीक आहे. याचा जर का तुम्ही pH बघितला, या मृदेचा pH, तर हा जवळपास तुम्हाला 8 ते 11 याच्यामध्ये दिसून येतो. चोपन मृदेला आपण आणखी एका नावाने ओळखतो, इंग्रजीमध्ये आपण म्हणू शकतो, ते म्हणजे अल्कलाईन सॉइल. अल्कलाईन सॉइल. ठीक आहे. एकदम म्हणजे क्षारता जी आहे ते भरपूर जास्त झालेली आहे. आता याच्यावर सोल्युशन काय? हा तर झाला pH. याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन म्हणजे उपाय. ठीक आहे. आता याच्यावर उपाय काय की याच्यामध्ये काय ॲड करतात रे, तर याच्यामध्ये आपण ॲग्रिकल्चरल जिप्सम ॲड करत असतो. आधी तर समजून घ्या. ठीक आहे. ॲग्रिकल्चरल जिप्सम, ॲग्रिकल्चरल जिप्सम इथे प्लस लिहितो, म्हणजे काय करायचं आपल्याला, ॲड करायचं. आता हा जिप्सम काय करतो, ठीक आहे, आता हा जिप्सम काय करतो, पृष्ठभागावर तुम्हाला सांगितलं मी पार्टिकल्सवर काय चिटकलेलं आहे, आपला सोडियम चिकटलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ॲग्रिकल्चरल जिप्सम ॲड करता, आता एखादं उदाहरण देतो तुम्हाला. ॲग्रिकल्चरल जिप्समचं एखादं उदाहरण म्हणजे समजा CaSO4 × 2H2O. ठीक आहे. हा आपण एक एक्झाम्पल मानू. याचं जर का नाव बघितलं तुम्ही तर कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असं नाव तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे. आता हा काय करत असतो, जेव्हा आपण जेव्हा आपण हा ॲग्रिकल्चरल जिप्सम याच्यात ॲड करतो, तेव्हा हे जे कॅल्शियमचे आयन्स आहेत किंवा जो कॅल्शियम आहे तो कशाला रिप्लेस करतो रे, तर या सोडियमला तो रिप्लेस करतो. ठीक आहे. त्या सोडियमला तो काढून टाकतो समजा, आणि सोडियम जर का निघून गेला तर क्षाराचं प्रमाण राहणार आहे का? क्षाराचं प्रमाण राहत नाही. ठीक आहे. सोडियम जो आहे तो वेगळा होताना तुम्हाला दिसतो. जेव्हा सोडियम वेगळा होतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण सिंचन करतो, आता सोडियम समजा याच्यापासून सोडियम क्लोराईडपासून वेगळा झालेला आहे. ठीक आहे. सोडियम जेव्हा वेगळा तुम्हाला पाहायला भेटतो, जेव्हा आपण सिंचन करतो आपल्या मृदेमध्ये किंवा जेव्हा आपल्या जमिनीमध्ये आपण पाणी देतो, तेव्हा त्या पाण्याबरोबर तो सोडियम वाहून जातो. ठीक आहे. जमिनीच्या आतमध्ये तुम्हाला तो जमिनीच्या आतमध्ये मुरताना किंवा तिथूनच मग तो वाहून जाताना दिसतो. या कन्सेप्टला आपण काय म्हणतो रे, तर यालाच आपण म्हणत असतो ते म्हणजे लिचिंग. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो, लिचिंग असं म्हणत असतो. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला, कॅल्शियम आला, त्यानंतर सोडियमला काय केलं त्यांनी, रिप्लेस केलं, सोडियम वेगळा झाला, जेव्हा पाणी दिलं तेव्हा सोडियम पाण्यासोबत वाहून गेला. या प्रोसेसला काय म्हटलं, तर याला म्हटलं तुम्ही लिचिंग. राहील का लक्षात? ठीक आहे. एक स्टेप म्हणजे एक नाही, जवळपास 2-3 स्टेप समोर जाऊन तुम्हाला सांगितलं आहे हा कन्सेप्ट आता चोपन मृदेचा. ठीक आहे. चला याच्यामध्ये थोडीशी माहिती लिहूया आणखी. उपाय काय करायचा आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल जिप्सम ॲड करायचं आहे. ठीक आहे. आणि ॲग्रिकल्चरल जिप्सममध्ये एक एक्झाम्पल लिहून घ्या फक्त हे. ठीक आहे. जेणेकरून लक्षात राहील तुमच्या पूर्ण प्रोसिजर, ते म्हणजे CaSO4 × 2H2O. ठीक आहे. हे एक उदाहरण फक्त याच्यामध्ये लक्षात राहू दे तुम्ही. याला म्हणणार तुम्ही कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. ठीक आहे. कॅल्शियमवरून तुमच्या पूर्ण प्रोसिजर आता लक्षात येऊन जाईल. असा जो कन्सेप्ट होता, हा होता आपला चोपन मृदेचा कन्सेप्ट. मित्रांनो, क्लिअर आहे का तुम्हाला? ठीक आहे. हा क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर आहे का? मग 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर काय पाहिजे होतं, चोपन मृदा. याच्यामध्ये पहा, हे दोन तर नाव ऐकले असतील तुम्ही. वाळवंटी मृदा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, पाणथळी मृदा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. इथे चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा हे एक ऑप्शन आलेलं आहे. आता हे चेस्टनट काय आहे रे? ठीक आहे. चेस्टनट जर का तुम्ही बेसिकली बघितलं ना, तर एका प्रकारचं फ्रूट आहे बरं का, फळ आहे ते, आणि त्या फळाचा रंग जो आहे तो लालसर किंवा तो तपकिरी रंगाचा आपल्याला दिसून येतो. त्याच्यावरून या मृदेचं नाव काय पडलेलं आहे, चेस्टनट मृदा पडलेलं आहे. ठीक आहे. एक पॉईंट आणखी लक्षात घ्या, ही मृदा कुठे सापडते आपल्याला, तर अर्धशुष्क हवामान जेव्हा आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. त्या हवामानामध्ये की जिथे पाऊस कमी पडतो आणि थोडासा गवताळ भाग आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. अशा ठिकाणी कोणती मृदा आढळते आपल्याला, चेस्टनट मृदा आढळणार आहे. ठीक आहे. राहील लक्षात? चला समोर जाऊया, पुढचा क्वेश्चन पाहायचा आपल्याला. ठीक आहे. चलो आगे बढ़ेंगे. पहा, पुढे विचारलं आहे आपल्याला की पेंच व्याघ्र प्रकल्प किंवा पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे. ठीक आहे. आता पहा तुम्ही, याच्यामध्ये कंपल्सरी 2-3 ऑप्शन तर तुम्हाला आपला महाराष्ट्र दिसतोय, आणि एवढं तर आपल्याला बेसिक माहितच आहे की बाबा पेंच जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण त्याच्यासोबत अजून संयुक्त एक राज्य कोणतं. ठीक आहे. तर आधी उत्तर सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर पाहूया. पहा, उत्तर आहे याचं करेक्ट आन्सर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. मित्रांनो, ठीक आहे. छत्तीसगडमध्ये त्याचा विस्तार आपल्याला दिसून येत नाही. थोडंसं डिटेलमध्ये पाहूया पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बद्दल. ठीक आहे. पहा, समोर जाऊया, पेंच व्याघ्र प्रकल्प. आता जर का तुम्ही पेंच व्याघ्र प्रकल्प बघितला, आता जस्ट सांगितलं तुम्हाला, पहिले तर हे गोष्ट लक्षात घ्या की नाव का बरं पेंच पडलं रे, तर जवळच पेंच नदी आहे. ठीक आहे. याच्यात जवळ काय पाहायला भेटतं तुम्हाला, पेंच नदी. पेंच नदीवरून पेंच हे नाव. ठीक आहे. आणि आता जस्ट एक पॉईंट पाहिला आपण, ते म्हणजे काय, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये, एक महाराष्ट्र आपलं आणि दुसरा तो म्हणजे मध्य प्रदेश. ठीक आहे.
आता जर का तुम्हाला विचारलं महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त दिसून येतो, तर नागपूर जिल्ह्यामध्ये याचा विस्तार सर्वाधिक आहे. ठीक आहे, नागपूरमध्ये. आणि नागपूरमध्येही कोणत्या तालुक्यात, असं जर का आपण एक स्टेप आणखी समोर गेलो तर पहा, याच्यामध्ये येणार आहे आपला सावनेर तालुका, सावनेर. त्यानंतर पहा याच्यामध्येच रामटेक, ठीक आहे. हे 2 तालुक्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये विस्तार जो आहे तो दिसून येतो. ठीक आहे, आणखी एक आहे तालुका. ठीक आहे, तालुक्याचं नाव आहे त्या पारसोनी तालुका. याच्यामध्ये पारसोनी, हे 3 तालुके तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, मध्य प्रदेशमधले 2 जिल्हे सांगतो, ते 2 जिल्ह्यांचे नावं लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये जर का तुम्हाला विचारलं 2 जिल्हे कोणते कोणते, पहा नाव ऐकलं असेल तुम्ही 100%. शिवनी एक जिल्हा आहे त्यांच्यामध्ये, आणि छिंदवाडा एक जिल्हा आहे. ठीक आहे, हे 2 जे जिल्हे आहे, या 2 जिल्ह्यामध्ये हा पेंच व्याघ्र प्रकल्प याचा विस्तार आपल्याला दिसून येतो. कोणते कोणते? शिवनी आणि छिंदवाडा. ठीक आहे, या 2 जिल्ह्यामध्ये काय इथे मेन्शन करतो, हे जिल्हे आहेत बरं का, हे 2 जिल्हे. तिथे लिहिले आपण ना तालुके, हे जिल्हे आहेत आणि हे तालुके आहेत. ठीक आहे, राहतील इथपर्यंत लक्षात. चला पाहूया, आणखी 2 पॉईंट सांगतो तुम्हाला. जेव्हा हा व्याघ्र प्रकल्प फक्त राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आला होता, तो कधी रे? 1992 मध्ये. जर का तुम्ही पाहिलं 11 नोव्हेंबर 1992 ला हा राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आला होता. याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला? 1999 ला मिळाला होता. ठीक आहे, पहा पेंच व्याघ्र प्रकल्प हा जो आहे, याला काय म्हटलं मी तुम्हाला? राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा. राष्ट्रीय उद्यान कधी झालं हे? तर हे झालं होतं 11 नोव्हेंबर 1992. आणि जर का तुम्हाला विचारलं की बाबांनो हा व्याघ्र प्रकल्प कधी, तर हा अवतारणा दिसतो आपल्याला 1999 ला. ठीक आहे, 1999 ला. ठीक आहे, राहील लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, अशा प्रकारे पेंच व्याघ्र प्रकल्प, याच्या बाहेर पेंचच्या बद्दलचा क्वेश्चन जो आहे तो जाणारच नाही म्हणजे. ठीक आहे, चला पाहूया पुढे. क्लिअर आहे का तुम्हाला क्वेश्चन? ठीक आहे, कोणत्या याच्यामध्ये कोणत्या स्टेट्समध्ये? एक महाराष्ट्र आणि दुसरा आपल्या मध्य प्रदेशमध्ये आपल्याला तो दिसून येतो. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आपल्याला. पहा, 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? त्यांनी विचारलं 2001. ठीक आहे, 2001चं असू द्या किंवा 2011ची असू द्या, दोन्ही जनगणनेनुसार जर का तुम्ही पाहिलं, भारतामध्ये कोणतं असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक अनुसूचित जमाती आपल्याला दिसून येतात, तर ते आहे याच्यामधलं मध्य प्रदेश राज्य. कोणतं राज्य रे? मध्य प्रदेश. जर का मध्य प्रदेशची लोकसंख्या तुम्ही बघितली आणि त्या लोकसंख्येच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही आदिवासी जमातींची संख्या बघितली तिथल्या, तर त्यांचं प्रमाण जे आहे आदिवासींचं, हे मध्य प्रदेशच्या लोकसंख्येच्या किती % निघून येतं रे? हा एक पॉईंट फक्त याच्यात मेन्शन करा तुम्ही, की 21% जवळपास त्यांच्यामध्ये काय आहेत? आदिवासी जमाती आहेत. किती टक्के रे? 21%. हेच झालं थोडंसं याच्याबद्दल की बाबा आपल्या भारताच्या बद्दल किंवा मध्य प्रदेशच्या बद्दल. थोडंसं महाराष्ट्राच्या बद्दल पण बोलूया. पहा, महाराष्ट्राच्या बद्दल जर का म्हटलं, याचं उत्तर तर कळालं तुम्हाला 2001 की 2011 दोन्हीनुसार कशामध्ये? मध्य प्रदेशमध्ये जास्त आहे. थोडंसं महाराष्ट्राच्या बद्दल बोलू. पहा, महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती जर का पाहिल्या तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये 47च्या जवळपास आदिवासी जमाती आहेत. किती रे? 47. इथे मेन्शन करतो 2011 नुसार महाराष्ट्र. ठीक आहे, याच्यामध्ये किती? 47 जमाती. आणि या 47 जमातीमध्ये जर का तुम्हाला विचारलं की PVTGs किती आहेत? PVTGs म्हणजेच काय? ज्याला तुम्ही म्हणता पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. म्हणजे हे कोणते आदिवासी जमाती असतात? पहा, आदिवासी जमातीच आहेत त्या, फक्त त्यांचा आपल्याला काय होताना दिसतं की बाबा जसं जसे आपला कालखंड समोर जात आहे, जसे जसे दिवस समोर जात आहे, तसे तसे हे जे काही पर्टिक्युलर आदिवासी आहेत यांची जमाती किंवा यांची संख्या जी आहे ते हळूहळू कमी होत चाललेली आहे, की ज्याच्यामुळे सरकारला काय करावं लागतात? विशेष प्रयत्न करावे लागतात त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या जतन करण्यासाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले या 47 जमातीपैकी किती जमाती येतात रे? तर PVTGs मध्ये येतात आपल्या 3. कसं लक्षात ठेवणार? 3. पहा, BGM या कोडवरून लक्षात ठेवा. कोणते कोणते? पहिली येते याच्यामध्ये ती म्हणजे भिल्ल. दुसरी आदिवासी जमात याच्यामध्ये येताना दिसते ती म्हणजे गोंड. आणि तिसरी आदिवासी जमात ती म्हणजे महादेव कोळी. ठीक आहे, राहतील इथपर्यंत लक्षात. थोडंसं महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी कशी आदिवासी जमाती आपल्याला पाहायला भेटते त्यांच्याबद्दल बोलूया. ठीक आहे, कशी कशी म्हणजे काय की बाबा संख्येनुसार कुठे जास्त आहे आणि प्रमाणानुसार कुठे जास्त आहे. आता याला जर का मी कॅटेगराईज केलं, महाराष्ट्रामध्ये ज्या काही आदिवासी जमाती आहेत संख्येनुसार सर्वाधिक
आणि दुसरं आपण बोलूया प्रमाणानुसार. ठीक आहे, 3 जिल्हे फक्त पाहूयात. पहा, संख्येनुसार जर का तुम्ही पाहिलं तर सर्वाधिक आदिवासींची संख्या ही आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते? तर पहा, याच्यामध्ये कंपल्सरी लक्षात ठेवा तुम्ही, संख्येनुसार जर का तुम्हाला विचारलं तर नाशिक जिल्हा याच्यामध्ये येतो पहिला. कोणता? नाशिक. आणि नाशिकच्या खालोखाल येतो याच्यामध्ये ठाणे, दुसरा ठाणे, आणि तिसरा येतो याच्यामध्ये नंदुरबार. कोणता रे? नंदुरबार. राहील का लक्षात? नाशिक, ठाणे आणि नंदुरबार. पण प्रमाणानुसार जर का विचारलं, प्रमाण म्हणजे काय की बाबा जेवढे केवढे लोक राहतात एखाद्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोक आदिवासी जमाती राहताना आपल्याला दिसतात समजा. ठीक आहे, प्रमाण जर का घेतलं त्याच्या लोकसंख्येचं तर त्याच्यानुसार सर्वाधिक प्रमाण जे आहे ते कोणत्या आपल्या जिल्ह्यामध्ये येतं? पहिला येतो याच्यामध्ये नंदुरबार. पहिला जिल्हा याच्यामध्ये नंदुरबार. त्यानंतर पहा, याच्यातला दुसरा जिल्हा जो आहे, पहिला नंदुरबार आहे याच्यामध्ये, त्यानंतर दुसरा गडचिरोली जिल्हा. कोणता? गडचिरोली. आणि तिसरा जिल्हा आपला धुळे. तिसरा कोणता? धुळे. ठीक आहे, प्रमाणानुसार हे 3 जिल्हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, एवढी माहिती जी आहे, फक्त बेसिक इन्फॉर्मेशन आदिवासी जमातीची तुमच्याकडे असू द्या. त्यानंतर मग आदिवासी जमातींचे प्रकार वगैरे तर आहेतच त्याच्यात. ठीक आहे, पहा मग पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर जे आहे काय पाहिजे होतं? 21 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर 4 असणार होतं मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आपल्याला. पहा, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? असा क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे. ठीक आहे, पहा याचं आन्सर तर पाहायचंच आपल्याला. थोडंसं लोकसंख्येची घनता याच्याबद्दल सुद्धा आपण बोलून घेऊया. ठीक आहे, पहा जर का तुम्हाला म्हटलं लोकसंख्येची घनता आपण कशी काढतो रे? ठीक आहे, पहा लोकसंख्येची घनता आपण कशी काढतो? तर लोकसंख्येची घनता काढताना आपण काय करत असतो? आधी तिथे राहणारे जे लोक आहेत त्या लोकांची संख्या आपण मोजतो, आणि जेवढे केवढे लोक आहेत त्यांना भागेला तेवढ्या भागाचं किंवा तेवढ्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आपण करत असतो, की ज्याच्यावरून आपल्याला काय मिळते? लोकसंख्येची घनता. कशामध्ये मोजतो आपण? की बाबा प्रति व्यक्ती चौरस किलोमीटर असं मोजत असतो. ठीक आहे, पहा घनतेनुसार जर का तुम्ही जिल्हे वगैरे आपण जर का बघितले तर याच्यामध्ये पहिला बेसिक गोष्ट हे लक्षात घ्या की महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता जर का तुम्ही पाहिली 2001 मध्ये किती होती आणि 2011च्या जनगणनेनुसार किती आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, 2001 मध्ये आपली घनता जी आहे ती होती जवळपास 315 व्यक्ती प्रति चौरस किमी, आणि 2011 मध्ये आपल्याला पाहायला भेटली ती म्हणजे 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. ठीक आहे, यांच्यातला जर का तुम्ही डिफरन्स घ्याल, यांच्यातली जर का तुम्ही वजाबाकी कराल तर तुमच्या लक्षात येईल की बाबा आता जी घनता आहे ती 50ने काय झालेली आहे रे? वाढलेली आहे. म्हणजे पहा, हे स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की 2001च्या जनगणनेनुसार आणि 2011च्या जनगणनेनुसार जर का कंपॅरिझन केलं तर आता महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे, हे जे काही बोलतोय आपण हे महाराष्ट्राला घेऊन बोलतोय बरं का, महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे किंवा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता जी आहे ती 50ने वाढलेली आहे की कमी झालेली आहे? तर 50ने काय झालेली दिसते? याच्यामध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, 50ने याच्यामध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता पाहूया की कोणते असे जिल्हे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक घनता आपल्याला दिसून येते आणि सर्वात कमी घनता दिसते. ठीक आहे, इथे मेन्शन करू आपण सर्वाधिक घनता. सर्वाधिक घनता, आणि इथे मेन्शन करूयात सर्वात कमी घनता. सर्वात कमी घनता. सर्वाधिक घनता जर का पाहिली तर सगळ्यात पहिला याच्यामध्ये येतो मुंबई उपनगर. मुंबई उपनगर. त्यानंतर पहा दुसरा येतो याच्यामध्ये मुंबई शहर. मुंबई शहर. तिसरा ठाणे. त्यानंतर पुणे आणि त्यानंतर कोल्हापूर. ठीक आहे, कोल्हापूर. लक्षात घ्या कोणते कोणते जिल्हे? मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. सर्वात कमी घनता असणारे सगळ्यात पहिला येतो याच्यामध्ये गडचिरोली. कोणता रे? गडचिरोली. गडचिरोलीच्या नंतर येतो दुसरा क्रमांक याच्यामध्ये सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. ठीक आहे, त्यानंतर तिसरा येतो याच्यामध्ये चंद्रपूर. चंद्रपूर. चंद्रपूरच्या नंतर चौथा येतो याच्यामध्ये पहा रत्नागिरी. रत्नागिरी. आणि 5वा जिल्हा जो येतो याच्यामध्ये तो येतो आपला यवतमाळ जिल्हा. ठीक आहे, यवतमाळ जिल्हा.
ठीक आहे. हे झाले तुमचे सर्वाधिक घनतेचे 5 जिल्हे, मुंबई उपनगर, शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. आणि हे झाले आपले सर्वात कमी घनतेचे जिल्हे. कोणते कोणते? गडचिरोली, सिंधुदुर्ग, त्यानंतर चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. ठीक आहे. यातला गडचिरोली जो आहे याच्यावर एक क्वेश्चन पडलेला आहे. ठीक आहे. समोर आपण त्याच्याबद्दल पाहणार आहोत. राहील का तुमच्या क्रम लक्षात रे? ठीक आहे. हा जो क्रम आहे हा फक्त बाजूला आणि एवढा डेटा त्याच्या बाजूला लिहून घ्या या क्वेश्चनच्या. आणि इथे याचं करेक्ट ऑप्शन कोणतं पाहिजे होतं मग? ठीक आहे. घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? मुंबई उपनगर. ठीक आहे. मुंबई उपनगर, मुंबई उपनगर, मुंबई शहर हाच ऑप्शन पाहिजे होता याच्यामध्ये. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. ठीक आहे. आता याच्यात जर का घनता बघितली तुम्ही तर मुंबई उपनगरमध्ये जवळपास 20,000, जवळजवळ 20,000, मुंबई शहरमध्ये जवळजवळ 19,000, ठाणेमध्ये जवळपास 1157, पुणेमध्ये दिसून येते आपल्याला पहा. पुणे आणि कोल्हापूरमध्ये जर का नंबर पाहिला तर याच्यामध्ये जवळपास 603 आणि याच्यामध्ये 500 तुम्हाला दिसून येते 4. ठीक आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये घनता जी आहे ते तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे. राहील का लक्षात इथपर्यंत? हे आकडे जरी नाही लक्षात ठेवले तरी चालेल, फक्त एक क्रम जो आहे तो फक्त तुम्ही लक्षात ठेवा. चला समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आपल्याला. तो डेटा जो आहे याच्यामध्ये लिहून घ्या इथे बाजूला. पहा, जनगणना 2001. आता पहा, हा जो क्वेश्चन आहे ना हा सुद्धा आयोगाने काय केला आहे? रद्द केला आहे बरं का. हा क्वेश्चन सुद्धा आयोगाने रद्द केला होता. पहा का बरं? कारण की जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. थोडंसं विश्लेषण याचं करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. थोडंसं मायक्रो अनालिसिस करू. पहा, जर का तुम्ही पाहिलं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर जर का तुम्ही पाहिलं, ठीक आहे, तर लिंग गुणोत्तर हे आपल्याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड होताना दिसते. एक म्हणजे साधारण लिंग गुणोत्तर, म्हणजे असं तुम्ही म्हणा की जे मोठे लोक आहेत समजा त्यांचा जो सेक्स रेशो आहे किंवा त्यांचं जे लिंग गुणोत्तर आहे ते, आणि दुसरा जो चाइल्डचा सेक्स रेशो आहे म्हणजे जे लहान मुलं जे आहेत समजा बालक जे आहेत त्यांचं एक लिंग गुणोत्तर. ठीक आहे. याच्यामध्ये 2 पार्ट्स कोणते कोणते एक मेन्शन करूया इथे, ते म्हणजे साधारण आणि दुसरा ते म्हणजे बाल लिंग गुणोत्तर. बाल लिंग गुणोत्तर. ठीक आहे. लक्षात घ्या, साधारण जर का तुम्हाला विचारलं किंवा इथे जर का आपण थोडंसं ॲनालिसिस केलं तर 2001 मध्ये 2011 मध्ये, ठीक आहे, पहा 2001 मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर हे गुणोत्तर आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये पहा हा होता जवळपास 9:2 922. 2011 मध्ये होतं हे 9:9 929. आणि जर का तुम्ही भारताचं पाहिलं, भारताचं जर का आपण पाहिलं, ठीक आहे, पहा 2001 मध्ये आहे याच्यामध्ये 922 929 आणि इथे 943. ठीक आहे. याच्यामध्ये लिंग गुणोत्तर जे आहे, ठीक आहे, 943 अगदी बरोबर आहे, इथं 943. ठीक आहे. आता यांच्यातला जर का तुम्ही गॅप घ्याल, ठीक आहे, इथला जर का तुम्ही फरक पाहाल तर हा फरक तुम्हाला दिसून येतो की 2001 मध्ये 922, 2011 मध्ये 929. 7ने हे लिंग गुणोत्तर काय झालेलं आहे? वाढलेलं आहे मित्रांनो. 7ने काय झालेलं आहे? आपलं साधारण लिंग गुणोत्तरामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. जेव्हा आपण बाल लिंग गुणोत्तराच्या बद्दल बोलतो इथे थोडंसं पाहूया. 2001 मध्ये 2011 मध्ये, ठीक आहे, 2001 मध्ये आणि 2011 मध्ये जे लिंग गुणोत्तर होतं इथे जी घट होती, ठीक आहे, इथला जो फरक आहे याच्यावर क्वेश्चन विचारला गेला होता. तो म्हणजे कोणता? इथे 19ने तुम्हाला काय झालेली दिसून येते? घट झालेली दिसून येते. थोडेसे आकडे पाहूया. पहा 2001 मध्ये होतं हे 913. 2011 मध्ये आपल्याला दिसून येतं जवळपास 894. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येते. आणि हेच जर का तुम्हाला भारताचं विचारलं, भारताचं 2011च्या अनुसार जर का आपण पाहिलं तर हे आपल्याला दिसून येतं जवळपास, पहा हे आपल्याला दिसून येतं जवळपास याच्यामध्ये 918 रे. ठीक आहे. हे आपल्याला दिसून येतं 918. ठीक आहे. इथे मेन्शन करूया 918. ठीक आहे. आता पहा क्वेश्चन का बरं कॅन्सल झाला होता? तुम्हाला विचारताना विचारलं, त्यांना आयोगाने विचारताना विचारलं होतं की महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर सांगा किंवा त्याच्यामध्ये वाढ किती झालेली आहे, कमी जास्त झालेली आहे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. ठीक आहे. 2001 आणि 2011 नुसार लिंग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे? ऑप्शनमध्ये दिसताना तर 19 आहे, पण 19 जे आहे ते राज्याचं लिंग गुणोत्तर आहे का रे? ते तर बाल लिंग गुणोत्तर आहे. बरोबर आहे. राज्याचं लिंग गुणोत्तर म्हटलं म्हणजे साधारण लिंग गुणोत्तर पाहिजे होतं. ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन जे आहे याच्यामध्ये 7 पाहिजे होतं. ठीक आहे. तेव्हा तुम्ही करेक्ट करू शकले असते. म्हणून हा क्वेश्चन काय केला आयोगाने? रद्द करून टाकलेला आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. क्लिअर आहे का तुम्हाला? ही जी माहिती आहे ना, ही माहिती थोडीशी लिहून घ्या तुम्ही. या आकडेवारीवर आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटतो आता. ठीक आहे. पुढे जाऊया. याच्यामध्ये पहा हा जो क्वेश्चन आहे तुमचा, खालील विधाने पहा.
ठीक आहे, खालील विधाने पहा आणि याच्यामध्ये आपल्याला हे जज करायची विधानं. सगळ्यात पहिलं, मावळ हा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही असं म्हटलेलं आहे. त्याच्यापूर्वी मावळ हा भाग कुठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढे आणखी मावळवर क्वेश्चन आहे. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो आणि लास्टमध्ये विचारलेलं आहे की बाबा कशेडी घाट जो आहे तो पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो का. ठीक आहे, आधी काय करूया, थोडंसं मावळच्या बद्दल आपण पाहूया, त्यानंतर इकडे घाटावर येऊया. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये जर का तुम्ही ठीक आहे, मावळ जो आहे तो आपल्याला काय होताना दिसतो रे, आपल्या महाराष्ट्राचे जे पारंपरिक प्रादेशिक विभाग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो येताना दिसतो. ठीक आहे, आता इथे जर का आपण एक रफ डायग्राम काढूयात. ठीक आहे, इथे जर का आपण एखादी रफ डायग्राम काढली. ठीक आहे, असा आपला महाराष्ट्रात पूर्णपणे तुम्हाला दिसून येतो. कशा प्रकारे इथला जो भाग आहे आपला हा कशाचा रे, अरबी समुद्राचा. ठीक आहे, इथे काय आपल्याकडे अरबी समुद्र. ही रफ डायग्राम तुम्ही आठवणीने काढून घ्याल. ठीक आहे, अरबी समुद्राच्या नंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय येताना दिसतं आपल्याला, कोकण. हा जो भाग आहे हा कोकण. कोकणामध्ये दोन पार्ट्स पडताना दिसतात. कोणते कोणते, एक पार्ट पडतो तो म्हणजे खलाटी, खालचा जो खचलेला भाग आहे खलाटी, आणि वरचा जो भाग आहे आपला तो म्हणजे वलाटी. वलाटी. ठीक आहे, आता पहा हा जो भाग आहे आपल्याकडे कोणता, जो वरचा सह्याद्रीचा जो असा कर्व झालेला भाग आहे याला आपण काय म्हणून ओळखतो रे, याला आपण म्हणतो घाटमाथा. घाटमाथा. जेव्हा हा घाटमाथा संपतो इकडे पूर्वेकडे जेव्हा तुम्ही येता आणि जेव्हा हा घाटमाथा संपतो आणि इथला जो भाग आहे, ठीक आहे, जेव्हा हा संपतो आणि इथून पुढे जो थोडासा भाग आहे समजा, याला आपण काय म्हणतो रे, तर याला म्हटलं जातं मावळ. याला काय म्हटलं जातं, मावळ. आणि मावळ जिथे संपतो आणि मावळच्या पुढे जो चालू होतो, मावळ जिथे संपतो आणि मावळच्या पुढे जो चालू होतो थोडासा भाग, याला आपण काय म्हणून ओळखतो, तर इथला भाग आपण ओळखतो देश म्हणून. याला काय म्हटलं जातं रे, देश. पहा देशच्याही समोर जाऊया आता एक स्टेप. ठीक आहे, देशच्या समोर जर का आपण आलो, देशच्या समोरचा भाग आहे, ठीक आहे, देशच्या समोरचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणून ओळखतो, देशच्या समोर तुम्हाला पाहायला भेटतो तो म्हणजे मराठवाडा. कोणता भाग, मराठवाडा. आणि मराठवाडा जिथे संपणार तिथून पुढे, मराठवाडा जिथून संपणार तिथून पुढे कशामध्ये येतो आपण, ठीक आहे, हा आहे आपला विदर्भ. हा काय आपला विदर्भ. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो तुम्हाला दिसून येईल. पहा सर्वात पहिला तर अरबी समुद्र आहे, अरबी समुद्राला लागून कोकण आहे, कोकणामध्ये दोन पार्ट्स खलाटी आणि वलाटी. जसे वर येतात वरचा जो भाग आहे आपला कर्व झालेला थोडासा सह्याद्रीचा भाग किंवा सपाट थोडासा दिसून येतो तो म्हणजे कोणता, घाटमाथा. घाटमाथ्याच्या बाजूला मावळ, मावळच्या बाजूला देश, देशच्या बाजूला मराठवाडा, मराठवाड्याच्या पुढे मग काय येतो आपला विदर्भ तुम्हाला पाहायला भेटतो. आणि तेच जर का तुम्ही हा देश आणि मराठवाडा पाहिला आणि यांच्या मागे जर का पाहिला ना तुम्ही, यांच्या जर का बॅक साईडने पाहिला, आता हा तर फक्त एक सेक्शनल व्ह्यू आहे, इथे जर का तुम्ही पाहिलं यांच्या देश आणि मराठवाड्याच्या मागे, तर इथे आपल्याला दिसून येतो तो म्हणजे खानदेश. कोणता, खानदेश. ठीक आहे, अशा प्रकारे हे पारंपरिक नाव जे ते देण्यात आलेलं आहे. आता पहा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला की हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही मावळ. आता जर का तुम्ही पाहिलं तर बाबा इथे आपल्याला काय पाहायला भेटतात, इथे तुम्हाला राखाडी रंगाचे आपले क्युमुलोनिंबस येतात की नाही, बरोबर आहे. हा जो भाग आहे इथे ढग तयार होतात आणि ढग जे आहे ते इथे अडवले जातात, बरोबर. आणि ढग अडवल्यानंतर या भागामध्ये पर्जन्यवृष्टी होते आणि राहिलेला जो पूर्व उतार आहे आपला, पूर्व उतारावर पर्जन्यवृष्टी होत नाही. त्याच्यामुळे हा जो भाग आहे हा कशामध्ये येतो, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये किंवा अवर्षणग्रस्तामध्ये, ज्याला तुम्ही रेन शॅडो झोन म्हणून सुद्धा ओळखता. म्हणजे मावळ याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटते, ठीक आहे, हे जे स्टेटमेंट होतं मावळ हा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही असं म्हटलं होतं, अरे तो यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे स्टेटमेंट होतं इथं चुकीचं होतं. एक जर का स्टेटमेंट चुकीचं होतं, पहा बरोबर आहे हे कॅन्सल झालं असतं. त्यानंतर पहा इथे तुमच्याकडे ब बरोबर आहेत हे कॅन्सल झालं असतं. त्यानंतर पहा ब बरोबर आणि ब क बरोबर असे दोन विधान होते. आता 50-50 चान्सेस आहेत तुमचे की उत्तर बरोबर येऊ शकते. पहा मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखले जाते का, तर अगदी बरोबर आहे. आता जस्ट सांगितलं तुम्हाला मावळ क्षेत्र कशामध्ये येताना दिसतं, अवर्षणग्रस्तामध्ये, म्हणून आपण त्याला कॅटेगराईज केलेलं आहे ना, पूर्व उत्तरा जो आपल्या सह्याद्रीचा पूर्व उत्तर आहे त्याच्यावर. ठीक आहे, पहा हे स्टेटमेंट जे आहे ते याच्यामध्ये बरोबर होतं कारण की तो रेन शॅडो झोन मध्ये येताना दिसतो आपल्याला. पुढे पहा कशेडी घाट जो आहे तो पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो का रे, तर इथे फक्त थोडीशी गफलत होती. कशेडी घाट जो आहे तो पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडणारा घाट नाही आहे. पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता आहे मग, पहा आंबेनळी घाट आहे. तो कोणता, आंबेनळी घाट. इथे लिहून घेऊयात आता, हा जो क्वेश्चन आहे ना इथे डिस्क्रिप्शन लिहून घ्या तुम्ही, काय आंबेनळी घाट. आंबेनळी घाट कोणते कोणते, महाबळेश्वर आणि पोलादपूर. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार सर कशेडी घाट कशाला जोडतो, पहा कशेडी घाट जो आहे त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला महाड. ठीक आहे,
पहा कशिडी घाट जो आहे त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला महाड, खेड आणि दापोली. महाड, खेड आणि दापोली, ठीक आहे, या शहरांना जोडतो तो कोणता, कशिडी घाट. त्याच्यासोबत इथे पोलादपूरला घेऊन एक शब्द आलेला किंवा पोलादपूरला घेऊन एक शहर आलेलं आहे ना, ठीक आहे. आणखी एक घाट तुम्ही लक्षात ठेवा, तो म्हणजे कोणता, पोलादपूर आणि भोर. पोलादपूर आणि भोर यांना जोडणारा जो घाट आहे त्याला काय म्हणतो आपण, तो ढवळा घाट आहे. ढवळा घाट, ठीक आहे. ह्या 3 घाटांची नावं तुम्ही मस्त लक्षात ठेवा याच्यावरून, ठीक आहे. कोणते कोणते, पहिला सांगितलं तुम्हाला आंबेनळी घाट. आंबेनळी घाटामध्ये कोणता, महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणारा. त्यानंतर कशिडी घाट कशाला रे, महाड, खेड आणि दापोलीला जोडणारा. त्यानंतर ढवळा घाट कशाला, पोलादपूर आणि भोर यांना जोडणारा घाट तुम्हाला दिसून येतो, ठीक आहे. याच्याहून आपण करेक्ट आन्सर जे आहे, याच्याहून करेक्ट आन्सर काय आलं असतं, मग आपलं फक्त विधान ब बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 जे आहे याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार होतं. 4 जे आहे ते एलिमिनेट झालं असतं तुमचं. क्लिअर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? चला समोर चालायचं का आपण, पुढचा क्वेश्चन पाहायचं का याच्यामध्ये. चला क्लिअर असेल जाऊया समोर, ठीक आहे. पहा एकदम सोपी क्वेश्चन होता हा. कोणता, दरकेसा टेकड्या. दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात, एक्सप्लेन करायची गरज आहे का आपल्याला. गोंदिया जिल्हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला दरकेसा टेकड्या आढळून येतात, ठीक आहे. सोबत याच्या खाली, नागपूरच्या खाली, म्हणजे आता हे जे ऑप्शन्स आहे ऑप्शनला पण आपण घेऊया थोडंसं, ठीक आहे. नागपूरमध्ये लिहून घ्या तुम्ही गरमसूर टेकड्या. गरमसूर, ठीक आहे. इथे लिहिलं असेल आपण, एक मिनिट चेक करूयात, ठीक आहे. नागपूर आहे, चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे ना तुमच्याकडे, पाहूया इथे, ठीक आहे. महाराष्ट्र टेकड्या लिहिलेलं आहे, टाका याच्यामध्ये. मग कोणत्या कोणत्या, नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली, हे 4 जिल्हे होते ना आपल्याकडे ऑप्शनमध्ये. गडचिरोली आजूबाजूला लिहून घ्या मग त्याच्यामध्ये, ठीक आहे. आजूबाजूला टेकड्यांची नावं लिहा. नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या, त्यानंतर पहा चंद्रपूरमध्ये येतात आपल्याकडे, चंद्रपूरमध्ये पाहायला भेटते तुम्हाला मूल, चिमूर, ठीक आहे. चिमूर आहे याच्यामध्ये, त्यानंतर मूल आहे, ठीक आहे. पहा गोंदियामध्ये पाहायला भेटतात आपल्याला एक दरकेसा टेकड्या झाला याच्यामध्ये, दरकेसा टेकड्या. त्यानंतर गडचिरोलीमध्ये पहा चिकीमाला, सिरकोंडा, ठीक आहे. हे मेन नावं तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. प्रत्येक आता ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, तर ऑप्शन मधले सुद्धा आपण याच्यामध्ये जिल्हे कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. हे जे 4 नाव आहेत ते त्याच्यामध्ये लिहून घ्या आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते काय पाहिजे होतं, की बाबा दरकेसा कुठे, आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये. चला समोर जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया याच्यामध्ये. पहा पुढचा क्वेश्चन होता तुमच्याकडे की 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती. अरे आता जस्ट पाहिला तुम्ही, ठीक आहे. गडचिरोली जिल्हा जो आहे सर्वात कमी घनता असलेला आपल्याला आढळून येतो. किती होती रे त्याच्यामध्ये, 74 किलोमीटर, 74 व्यक्ती प्रति चौरस किमी एवढी तुम्हाला गडचिरोलीची घनता पाहायला भेटते, ठीक आहे. इथे जो 163 दिलेला आहे ना, हा कशाचा आहे, तर गडचिरोलीच्या नंतरच जो जिल्हा आहे तो आपला कोणता, सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची घनता किती, तर 163 आहे बरं का. सिंधुदुर्गची किती असणार आहे, 163. त्याच्या बाजूलाच पहा इथे 193 दिलेली आहे. ही कशीची आहे, तर सिंधुदुर्गच्या नंतर जो जिल्हा होता आपला कोणता, चंद्रपूर जिल्हा. इथे कोणता, चंद्रपूरची किती आहे, 193 तुम्हाला पाहायला भेटते. त्यानंतर पहा चंद्रपूरच्या नंतर कोणता येतो रे, रत्नागिरी जिल्हा येतो, बरोबर. रत्नागिरीमध्ये 197 तुम्हाला पाहायला भेटते आणि लास्टमध्ये येतो आपला यवतमाळ जिल्हा 204, ठीक आहे. एक काम करूया, याच्यामध्ये लिहूनच घेऊयात आपण. पहा इथे आपण घनता लिहिली होती ना, बरोबर. गडचिरोलीमध्ये किती, 74, सिंधुदुर्गमध्ये 163, चंद्रपूरमध्ये 193, रत्नागिरीमध्ये 197, यवतमाळमध्ये 204. राहील का तुमच्या लक्षात. अशा प्रकारे ही जी सिरीज आहे, मुंबई उपनगर याच्यामध्ये सुद्धा सांगितली 20K म्हणजे 20,000 जवळजवळ. मुंबई शहर याच्यामध्ये 19K, के म्हणजे 1000 बरं का, 19,000 जवळपास. ठाणेमध्ये 1157, पुणेमध्ये जवळपास पहा याच्यामध्ये मी सिरीज लक्षात ठेवलेली आहे 3, 4, 5, 6 आणि 00, ठीक आहे. पहा कशा प्रकारे लक्षात ठेवू शकता सांगतो तुम्हाला एकदा जादू. इकडे लक्षात घ्या, पुणे आणि कोल्हापूरमध्ये लास्टचे जे 2 आहेत कसे लक्षात ठेवणार, इथं आकडे लिहायचे. पहिला 3, 4, 5, 6 आणि इथे 00 टाकून द्या, ठीक आहे. पुणेमध्ये 603 आणि कोल्हापूरमध्ये 504. कारण हे जे 2 नंबर आहेत हे माझ्या लक्षात राहत नाही, मी एक सिरीज बनवून टाकली 3, 4, 5, 6 दोघांच्या मध्ये 2 शून्य टाकून द्या तुम्ही, ठीक आहे. अशा पद्धतीने टॉपचे 5 जे आहेत ते आरामात तुमच्या लक्षात राहतील. चला समोर जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. ट्रिक्स वगैरे जर का आवडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगाल मला, ठीक
ठीक आहे. आणि तुमच्याकडे जर का काही ट्रिक्स असतील भारी तर त्याही सुद्धा सांगाल, ठीक आहे. आवडेल मला तुमच्याकडून ऐकायला. पहा पुढे जाऊया. 27 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा आयोगाने रद्द केलेला आहे बरं का. हा जो क्वेश्चन आहे हाही आयोगाने रद्द केला होता, कारण इथे प्रॉब्लेम होता थोडासा ऑप्शन्सला घेऊन, ठीक आहे. रद्द क्वेश्चन आहे हा. आता पहा काय होतं ते तरी पाहून घेऊयात. तुम्हाला काय निवडायचं होतं, विधाने पहा आणि बरोबर विधाने याच्यामध्ये निवडायची होती, ठीक आहे. आधी तर फोकस याच्यावर गेला पाहिजे की विचारलं काय आपल्याला, ठीक आहे. पहा पहिला की वेरूळ लेण्या ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, इथं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, अगदी बरोबर आहे. अजिंठा लेण्या आणि वेरूळ लेण्या आपल्या जगप्रसिद्ध लेण्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, आताचा छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर पहा चांभार लेणी ही पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला भेटते. अरे हेही स्टेटमेंट अगदी बरोबर होतं. चांभार लेणी ही प्राचीन बौद्ध लेणी आपल्याला पाहायला भेटते की जे जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला दिसून येते, ठीक आहे. तुळजाई जे टेकडा आहेत त्या तुळजाई टेकड्यामध्ये ह्या आपल्याला लेण्या आढळतात. कोणत्या? चांभार लेण्या पुणे जिल्ह्यामध्ये. एही बरोबर होतं, बीही बरोबर होतं. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे का? अरे चिखलदरा रायगडमध्ये कधी बसून गेलं, ते तर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला भेटते तुम्हाला, ठीक आहे. क जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये चुकीचं होतं. गौताळा हे राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात स्थित आहे. आता जर का तुम्ही पाहिलं तर हे स्टेटमेंट अंशतः बरोबर होतं. का बरं? कारण की गौताळा जे आहे ते आपल्या जळगाव त्याच्या सोबतच आपला जो छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्या सीमेवर तुम्हाला दिसून येतं. म्हणजे दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला त्याचा विस्तार दिसून येतो. म्हणून हे अंशतः बरोबर होतं पण पूर्णतः बरोबर नव्हतं, ठीक आहे. म्हणून पहा ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये कोणते पाहिजे होते? अ ब बरोबर पाहिजे होतं, पण पूर्ण ऑप्शन तुम्ही पाहून घ्या, यांना मॅच करणारे ऑप्शन कुठेच तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे हा क्वेश्चन शेवटी आयोगाने रद्द करून टाकला, ठीक आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला, ठीक आहे. चलो आगे बढ़ेंगे. पहा औष्णिक विद्युत केंद्र आणि त्यांचे जिल्हे आपल्याला सांगितलेले आहे, ठीक आहे. आता हे चोला, तुर्भे, फेकरी आणि पारस याच्यामधलं जर का तुमच्या इझिली लक्षात राहत असेल, जे तुमचं लक्षात राहत असेल त्यांनी तुम्ही जा, ठीक आहे. फेकरी हे माझ्या इझिली लक्षात राहतं की आपल्या भुसावळमध्ये पाहायला भेटतं आपल्याला, ठीक आहे. कुठे? भुसावळमध्ये. क मध्ये 4 पाहिजे होतं, क मध्ये 4 इथेच आहे एकच ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर झालं असतं. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते पाहूया. पहा चोला जे आहे याच्यामधले, चोला कुठे पाहायला भेटतं रे? ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर तुर्भे हे कुठे? आपल्या मुंबई उपनगरमध्ये आहे, ठीक आहे. मुंबई उपनगर. तुर्भे ज्याला ट्रॉम्बे असं सुद्धा म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर राहिलेला पारस कुठे? आपल्या जवळ इथे अकोला जो जिल्हा आहे, अकोला जिल्ह्यामध्ये आपला पारस औष्णिक विद्युत केंद्र तुम्हाला पाहायला भेटतं, ठीक आहे. हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे पारस हे मी स्वतःहून व्हिजिट केलेलं आहे एकदा, ठीक आहे. पहा याच्या सोबत आणखी तुम्हाला काही विद्युत केंद्र जे आहेत त्यांचे नावं लिहून देतो थोडेसे, ठीक आहे. याच्यामध्ये टेकड्या, घनता, ठीक आहे. पहा आता ह्या ज्या घनता लिहिल्या होत्या ना आपण, ह्या ब्लँकने सोडूयात, इथे लिहून घेऊयात आपण. गडचिरोलीमध्ये 74 होती, चंद्रपूरमध्ये 193 होती आणि सिंधुदुर्गमध्ये 163 आणि 193, बरं का. 163 आणि 193. मला वाटते मागे पुढे झालं असावं काहीतरी. हां हे बरोबर आहे, ठीक आहे. हा क्रमच आपण मागे पुढे लिहिला आहे. 1 मिनटं थांबा. गडचिरोली, त्याच्यानंतर इथे आहे तुमच्याकडे, गडचिरोलीच्या नंतर येतो आपला सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर. हे 3 ऑप्शनमध्ये होते ना, त्याच्यामुळे सिंधुदुर्गमध्ये आहे 163 आणि चंद्रपूरमध्ये 193, ठीक आहे. चला समोर जाऊया. पहा औष्णिक विद्युत केंद्रे, तिथे जे मेन्शन होते ते नाही लिहूयात, त्याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते. पहा इथे लिहितो मी औष्णिक विद्युत केंद्र आणि इथे लिहूयात त्यांचे जिल्हे किंवा जिल्हा. याच्यामध्ये टाका तुम्ही सगळ्यात पहिला तो म्हणजे आपला एकलहरे. कुठे आहे रे हा? आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर टाका तुम्ही परळी. दुसरा परळी कुठे? आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तिसऱ्या क्रमांकाला 2 नावं लिहा. कोणते? एक आहे पहा त्याच्यामध्ये कोराडी, त्यानंतर खापरखेडा. आलं का लक्षात कोणता जिल्हा? मग खापरखेडा कोणत्या जिल्ह्यामध्ये? आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. आणि याच्यानंतर लिहा एक चौथा बल्लारपूर किंवा चंद्रपूर. कुठे? आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. त्या ऑप्शन मधले 4 हे 4 एवढे पाठ ठेवा बस. जोड्यावर किंवा याच्या पुढे कोणत्याही क्वेश्चन आला औष्णिक विद्युत केंद्रावर इझिली तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. चला समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चलो आगे बढ़ेंगे, ठीक आहे. महाराष्ट्रातील घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बरोबर आहे कोणता असं तुम्हाला सांगायचं होतं. पहा आता याच्यामध्ये नाही का बेसिक लॉजिक कसं लावायचं, एक तर तुम्ही क्रम जो आहे तो ट्रिकनुसार पाठ करून घ्या. एक तर टॉपचे 2-4, मधले 2-4 आणि खालचे 2-4 तुम्ही लक्षात ठेवा.
टॉपच्या आणि सगळ्यात खालचा जो घाट आहे ते तरी लक्षात ठेवा. जसं की तुम्हाला वर थळघाट समजा पाहायला भेटतो, खाली आपला आंबा घाट, आंबोली घाट वगैरे आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, दोन जे आहेत ते दोघांना तुम्ही पकडा, एक थळघाट आणि दुसरा आपला आंबोली घाट. आंबोली घाट सगळ्यात दक्षिणेकडचा. ठीक आहे, म्हणजे आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जर का क्रम लावायचा तर सर्वात खाली तुम्हाला आंबोली घाट वगैरे दिसायला पाहिजे होता, ऑप्शनमध्ये होतेच ते. ठीक आहे, इथे आंबोली घाट एकटा पाहायला भेटतोय, बाकीच्या याच्यामध्ये नाही आहे. पण पहा आपला कार्यक्रम कसा होऊ शकतो. तुम्हाला जर का म्हटलं मी आंबोली घाट आणि खाली जर का त्यांना इथे जर का मध्ये काहीतरी चुकवलं असलं आणि आपण आंबोली घाट पाहून मारलं तर कार्यक्रम होऊन जायचा ना. ठीक आहे, पहा कसं करणार तुम्ही. पहिला तर थळघाट आहे 100%, हे अगदी बरोबर आहे. थळघाटच्या बाजूला, थळघाटच्या खाली किंवा थळघाटवरून जेव्हा आपण खाली येतो समजा, तेव्हा कुंभारली घाट बरोबर लागतो, त्याच्यानंतर आंबा घाट बरोबर आहे आणि आंबोली घाट. म्हणजे इथे तर प्रॉब्लेम नव्हता काही, हा तो ऑप्शन करेक्ट होता. पण जेव्हा घाटांना घेऊन तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा एकदा त्यांचा क्रम आठवणीने तुम्ही चेक करा की बरोबर आहे की नाही म्हणून. ठीक आहे, इथे हा क्रम बरोबर होता. पहा आंबोली घाट पहिला दिलेला उत्तरेकडचा नाही, थळघाट बरोबर आहे, कुंभारली घाट बरोबर आहे, पण आंबोली घाट आधी दिला नंतर आंबा घाट दिला, ही ऑप्शन तुमचं एलिमिनेट झालं. थळघाट बरोबर आहे, आंबा घाट अचानक दिला, आंबोली घाट, कुंभारली घाट इकडे टाकून दिला, हेही तुमचं ऑप्शन एलिमिनेट झालं असतं. करेक्ट आन्सर कोणतं होतं याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर होतं. 4 घाट दिलेले, चारही घाटांमध्ये कोणते कोणते जिल्हे कोणते कोणते शहर आपल्याला पाहायला भेटतात, जोडणारे शहर, ते आपण एकदा लिहून घेऊयात. ठीक आहे, इथे मेन्शन करूयात महाराष्ट्रातील घाट. पहा कोणते कोणते होते. याच्यामध्ये सगळ्यात पहिला होता तुमचा थळघाट. कशा कशाच्या मध्ये, नाशिक मुंबई, नाशिक मुंबई. त्यानंतर पहा दुसरा होता याच्यामध्ये कुंभारली घाट, कुंभारली घाट. कशा कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान, कराड आणि चिपळूण, कराड आणि चिपळूण. ट्रिक कशी लक्षात ठेवणार रे सांगतो तुम्हाला. किंवा कसं लक्षात ठेवणार, कुंभारली घाट, कराड, चिपळूण, कुंभा आली, अशी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. पहा काय सांगितलं, कराड, चिपळूण, कुंभा आली. ठीक आहे, एक सिंपल सेंटेन्स लक्षात ठेवा, परत कधीच नाही विसरणार. पहा त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे आंबा घाट. आंबा घाट, आंबा घाट अशा दोन शहरांच्या दरम्यान आहे की जिथे तुम्हाला भरपूर आंबे किंवा हापूस आंबा आपल्या महाराष्ट्रामधला मेनली पाहायला भेटतो, तो म्हणजे रत्नागिरी, रत्नागिरी आणि कोल्हापूर. कोल्हापूर आंब्याचं साम्राज्य तिकडेच आहे ना बऱ्यापैकी. ठीक आहे, रत्नागिरी आणि कोल्हापूर. थळघाट झाला एक तुमचा, त्यानंतर कुंभारली घाट एक झाला, आंबा घाट आणि लास्टमध्ये होता त्याच्यामध्ये आंबोली घाट. आंबोली घाट, आंबोली घाट जो आहे तो कशा कशामध्ये, आंबोली घाट दिसतो आपल्याला सावंतवाडी आणि बेळगावच्या मध्ये, सावंतवाडी आणि बेळगाव यांच्यामध्ये. ठीक आहे, असे हे 4 घाट फक्त तुम्ही याच्यात जे नोट्समध्ये तुमच्या इथे जे आहे ॲड ऑन करून घ्या. ठीक आहे, चला क्लिअर आहे का सगळ्यांना. पुढचा क्वेश्चन पाहायचा का आपण. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. शेवटचा जो क्वेश्चन आहे तुमच्याकडे तो म्हणजे तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. आता हा जर का क्वेश्चन तुम्ही ऑब्झर्व केला ना थोडासा आणि नद्या जर का ऑब्झर्व केला ना, तर ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन कसा पाहिजे होता तो की बाबा पश्चिमेकडून पूर्वेकडे तुम्ही क्रम लावा. ठीक आहे, पण इथे ज्या नद्या दिलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने तर आपल्याला आता क्वेश्चन जो विचारलेला आहे त्याच्या हिशोबाने आता आपल्याला कोणत्या हालतीत तो अटेम्प्ट करायचा. हा क्वेश्चन कॅन्सल झालेला नाही आहे बरं का. आता तापी नदी जर का तुम्ही पाहिली, पहा का बरं असं म्हटलं मी, तापी नदी तुमची पश्चिम वाहिनी आणि उपनद्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे वाहताना दिसतात आपल्याला, बरोबर आहे, त्याच्या कनेक्टिंग उपनद्या. आणि क्रम जो आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलेला. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लावायचा म्हणजे त्याचा, म्हणून मी म्हणालो तुम्हाला की ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे आपण इझिली लावू शकलो असतो. ठीक आहे, पण जाऊ द्या. पहा याच्यामध्ये कसं सॉल्व्ह केलं असतं याला. ठीक आहे, याच्यामध्ये आता डायरेक्टली उत्तर सांगतो तुम्हाला आणि कसं काढलं समजा तेही सांगतो. पहा याच्यामध्ये जे आन्सर होतं तुमचं ते काय पाहिजे होतं, तर इथे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर याच्यामध्ये दिलेलं आहे बरं का. इथे ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे. गिरणा, बोरी, पांजरा, बुराई आणि गोमती. आता ह्या जर का नद्या तुम्ही पाहिलं तर कशा जॉईन होताना दिसतात तुम्हाला. ठीक आहे, आता ही आहे समजा तापी नदी, ही आहे तापी नदी. तापीच्या उपनद्या ज्या खालच्या बाजूच्या आहेत त्या फक्त आपण पाहूया. ठीक आहे, म्हणजे ज्या डावीकडून लागतात समजा. ठीक आहे, पहा ह्या ज्या उपनद्या आहेत कशा दिलेल्या आहेत रे. पहा सगळ्यात पहिली आहे इथे पूर्णा, त्यानंतर येते वाघूर, पूर्णा, वाघूर, गिरणा, त्यानंतर अंजनी, अंजनी नंतर बोरी, बोरी नंतर पांजरा, पांजरा नंतर बुराई आणि बुराई नंतर दिसून येते तुम्हाला गोमती. ठीक आहे,
गोमती. आणि हे जे नद्या आहेत ना, ठीक आहे, ह्या ज्या नद्या आहेत ह्या फक्त थोड्याशा एकमेकांच्या खाली खाली तुम्हाला दिसून येतात, याच्यावरून तो क्रम लावलेला आहे त्यांनी. जसं की गोमती आहे, त्याच्यामध्ये बुराई आहे, पांझरा आहे, बोरी आहे आणि मला वाटतं गिरणा आहे. ठीक आहे, ह्या ज्या नद्या आहेत ह्या असा क्रम त्यांचा लावलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवू शकता, पूर्णा, वाघोर, गिरणा, अंजनी, बोरी, पांझरा, बुराई, गोमती. ठीक आहे, हा मंत्रच पाठ करून घ्या तुम्ही बिलकुल. ठीक आहे, पहा या क्वेश्चनमध्ये याचं आन्सर जे होतं ते काय दिलं होतं तुम्हाला, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर होतं. तापी नदीच्या बद्दल विचारलेलं एक काम करूया, तापी नदीचं इंट्रोडक्शन थोडंसं पाहून घेऊ. या क्वेश्चनमध्ये काय पाहू, तापीचं इंट्रोडक्शन पाहू. जेव्हा केव्हा तापीचा पुढचा क्वेश्चन येईल, ठीक आहे, त्याच्यामध्ये एका बाजूच्या उपनद्या पाहू आणि जेव्हा त्याच्याही पुढचा क्वेश्चन येईल एखाद्या याच्यामध्ये क्वेश्चन सेटमध्ये, तेव्हा दुसऱ्या साईडच्या उपनद्या आपण पाहूया. कारण की तापी नदी जर का दोन्ही उपनद्या आणि इंट्रोडक्शन सांगायचं म्हटलं तर 1 तास निघून जायचं आपला. ठीक आहे, पहा बेसिक इंट्रोडक्शन एक सांगतो तुम्हाला, ते म्हणजे कसं. ठीक आहे, पहा सगळ्यात पहिला तर छोट्या छोट्या गोष्टी जसं की उगम, लांबी, क्षेत्रफळ, त्यानंतर पाहूया थोडंसं तापी नदीच्या बद्दल 2 हॅशटॅग पॉईंट्स. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन जरी मिळाली तरी आपल्याला भरपूर होऊन जाईल. म्हणजे पहा सगळ्यात पहिला, तापी नदी 2 नावाने आणखी ओळखल्या जाते. कोणत्या कोणत्या, एक म्हणजे आपल्या जळगाव खानदेशमधून, म्हणजे खानदेशमधून ती वाहताना दिसते तुम्हाला, त्याच्यामुळे आपण तिला खानदेश कन्या म्हणून सुद्धा ओळखतो. त्याच्यासोबतच पहा पहिलं जे नाव आहे ते म्हणजे काय, खानदेश कन्या. खानदेश कन्या. आणि दुसरं जे नाव दिलं आपण ते काय दिलं रे, तर तिला सूर्यकन्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कोणती, सूर्यकन्या म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. ठीक आहे, आता पहा सूर्यकन्या ओळखण्याच्या मागचं कारण काय, की असं म्हणतात की हिंदू देवता आपले जे सूर्य देवता आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या आशीर्वादावरून तापी नदी जी आहे ती आपल्या पृथ्वीवर प्रकटलेली आहे समजा, असं म्हटलं जातं. आणि पहा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही नदी वाहताना दिसते. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या, मध्य प्रदेशमध्ये ही नदी ताप्ती म्हणून ओळखली जाते. ताप्ती, तापी नाही, ताप्ती. आणि त्यातला जो शब्द आहे ताप, हा ताप जो शब्द आहे हा कशाला रिलेट करतो रे, उष्णता. कशाला रिलेट करतो, उष्णता. आणि उष्णता कशाशी रिलेट करते, डायरेक्टली सूर्यदेवाशी, म्हणून तिला तिथे ताप्ती म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, राहील का लक्षात इथपर्यंत. पहा समोर इन्फॉर्मेशन पाहूया आणखी. ताप्ती, तापी किंवा सूर्यकन्या. सगळ्यात पहिला उगम कुठे होताना दिसतो आपल्याला रे, तर मुलताई मध्य प्रदेशला. मुलताई मध्य प्रदेश इथे उगम होतो. त्यानंतर पहा लांबी किती, महाराष्ट्रामध्ये जर का लांबी विचारली तर किती किलोमीटर सांगणार, 208 किलोमीटर. आणि भारतामध्ये जर का लांबी विचारली, भारतात जर का लांबी विचारली तर किती सांगणार, 724 किलोमीटर. ठीक आहे, आणि या लांबीवर 100% एकदा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, PYQs बघून घ्याल तुम्ही एकदा. या लांबीवर म्हणजे भारतामध्ये तापीची एकूण लांबी किती, 724, याच्यावर एकदा क्वेश्चन आला होता. क्षेत्रफळ किती रे, तर जवळपास 51,500 किलोमीटर स्क्वेअर एवढं क्षेत्रफळ तुम्हाला दिसून येतं याचं. ठीक आहे, या आपल्या तापी नदीचं पूर्ण क्षेत्रफळ. आणि 2 हॅशटॅग पॉईंट्स दिलेले आहे. कोणते कोणते, जर का तुम्हाला विचारलं महाराष्ट्रातील सर्वात मोठी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी कोणती, कोणती वाहिनी म्हटलं मी तुम्हाला, पश्चिम वाहिनी. हा घेऊया, पश्चिम वाहिनी कोणती, तर आपली तापी नदी आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. महाराष्ट्रामधली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी तापी नदी, पण भारतामधली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी कोणती, तापीच्या वरतीच आपली नर्मदा नदी. ठीक आहे, सर्वात मोठी पश्चिम वाहिनी, हा एक पॉईंट तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर पहा एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगतो तुम्हाला, तो म्हणजे काय, की ही 2 वेळा महाराष्ट्रात प्रवेश करते. 2 वेळा महाराष्ट्रात प्रवेश करते. ठीक आहे, प्रवेश करते. ठीक आहे, राहील का इथपर्यंत लक्षात. हा इथं सोडून नाही देऊयात, थोडंसं आणखी डेप्थमध्ये जाऊयात. पहा कशा पद्धतीने 2 वेळा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. ठीक आहे, इथे थोडंसं. ठीक आहे, पहा सगळ्यात पहिला तर एक गोष्ट लक्षात घ्या, की मध्य प्रदेशमध्ये उगम होताना दिसतो ना तुम्हाला. मध्य प्रदेशमध्ये कुठे, आपल्या मुलताईला, मुलताई इथे उगम होतो. त्यानंतर पहा समोर ही जी नदी आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये येते रे. महाराष्ट्रामध्ये कुठे, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये येते. अमरावतीमध्ये कुठं, निमठाणा नावाचं ते ठिकाण आहे. कोणतं, निमठाणा या ठिकाणाजवळ काय करते ती, अमरावतीमध्ये प्रवेश करते. जवळपास 49 किलोमीटर, 49 किलोमीटर कशावर, आपल्या बॉर्डरवरती वाहते, सीमेवर वाहते. ठीक आहे, सीमेवर वाहते. आता पहा पुढे काय होणार आहे. ठीक आहे, पहा समोर काय करते, परत महाराष्ट्रातून पुढे जाते ती मध्य प्रदेशमध्ये जाते. मध्य प्रदेशमध्ये कुठे रे, तर मध्य प्रदेशमध्ये जी बरानपूरची खिंड आहे, बरानपूर जिल्हा तुम्हाला पाहायला भेटतो तिथे. MP 68 तिथला पासिंग नंबर आहे समजा. ठीक आहे, कारण की मी व्हिजिट केलेला आहे ते ठिकाण. त्यानंतर पहा या मध्य प्रदेशमध्ये बुरानपूर किंवा बऱ्हाणपूर
बऱ्हाणपूर इथे ती जाते, ठीक आहे. आणि बऱ्हाणपूरवरून मग समोर कुठे येणार आहे, परत परत आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ती येताना दिसते, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये कुठं, तर महाराष्ट्रामध्ये आपला मुक्ताईनगर तालुका जो आहे, मुक्ताईनगर, ठीक आहे. मुक्ताईनगरमध्ये का बरं, कारण की इथे तुम्हाला पूर्णा आणि तापीचा संगम होताना दिसतो ना रे. पूर्णा आणि तापी यांचा काय होतो इथे संगम तुम्हाला पाहायला भेटतो, की जो काय म्हणून ओळखला जातो रे, चांगदेव, ठीक आहे. चांगदेवाचं मंदिर तुम्हाला पाहायला भेटतं तिथे त्या संगमावर. त्यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये मुक्ताईनगरमध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये, इन शॉर्ट इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो जळगाव, जळगाव जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये ती एंटर करते. जळगावच्या समोर पहा मग कसा प्रवास होणार तिचा. जळगावमधून जाते ती आपल्या धुळेमध्ये, धुळेमधून जाते ती आपल्या नंदुरबारमध्ये, ठीक आहे. नंदुरबार, आणि नंदुरबार पासून समोर जाते ती गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये असणारे जे खंभातचा आखात आहे, खंभातचे आखात, या खंभातच्या आखातात ते काय करते, आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. अरबी समुद्र, ठीक आहे. अरबी समुद्राला जाऊन मिळते. राहील का लक्षात, एकदा परत लक्षात घ्या. पहा कन्सेप्ट जो आहे तो परत लक्षात घ्या. पहिला मध्य प्रदेशमध्ये इथे झाला तिचा उगम, त्यानंतर मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये, इथे पहिल्यांदा महाराष्ट्रात आली, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एंटर केलं कोणत्या जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर पहा अमरावतीमधून पुढे परत एकदा मध्य प्रदेशमध्ये बऱ्हाणपूरमध्ये एंटर केलं. त्यानंतर बऱ्हाणपूर सोडल्यानंतर कुठे येते ती परत आपल्या महाराष्ट्रामध्ये, इथे दुसऱ्या क्रमांकाला एंटर झाली, ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगावमधून समोर कुठे वाहते, जळगाव झाल्यानंतर धुळे, धुळे झाल्यानंतर नंदुरबार, नंदुरबार जसा सोडला तसं कुठे जाणार आहे, आपल्या गुजरात स्टेटमध्ये, तुम्हाला गुजरातमध्ये जाताना दिसते. तिथे खंभातच्या आखात आपण पाहतो, खंभातच्या आखातात कुठे मिळते ती आपल्या अरबी समुद्राला तुम्हाला मिळताना दिसते, ठीक आहे. एवढे जे पॉईंट्स आहेत हे फक्त ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून तुमच्या लक्षात असू द्या, ठीक आहे, जे आता तुम्हाला सांगितले. आणि याच्यानंतर जेव्हा आपलं नेक्स्ट सेशन होईल समजा, त्याच्यामध्ये तापी नदी जिथे कुठे येईल ना, ठीक आहे, त्या तापी नदीच्या एका साईडच्या उपनद्या मी तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो, ठीक आहे. पहा अशा प्रकारे पूर्ण जे क्वेश्चन आहेत ते आपण याच्यामध्ये सॉल्व्ह केलेले आहे. आणि क्वेश्चन नंबर 30चं आन्सर काय होतं, ऑप्शन नंबर 2 होतं. आणखी एक तुम्हाला बोनस पॉईंट सांगतो, इथे संपलेलं नाही आहे सेशन, ठीक आहे. एक मिनिट फक्त लक्षात घ्या की जेही क्वेश्चन आपण पाहिले 2020चा गट ब चा जो पेपर आहे पूर्व परीक्षेचा, तो आपण पाहिलेला आहे याच्यामध्ये, ठीक आहे. बोनस पॉईंट काय तुमच्यासाठी, की जेही क्वेश्चन पाहिले त्याचं हे पूर्णपणे विश्लेषण आहे. एकदा नजर टाकूया याच्यावर, ठीक आहे. पहा याच्यात जर का तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र भूगोलाचे आपण 12 क्वेश्चन टोटल पाहिले आतापर्यंत, आणि भारताच्या भूगोलाचे 3 क्वेश्चन आपण पाहिले, ठीक आहे. आधी हे 3 तुम्ही पाहून घ्या, कोणते कोणते. एक भारतातील नद्यावर विचारला होता, ठीक आहे, सिंधू पाणी वाटप करार. एक हिमालयावर क्वेश्चन पाहिला तुम्ही, खिंडीवर घेऊन. त्यानंतर एक भारतातील अनुसूचित जमाती, याच्यावर एक क्वेश्चन आपण पाहिला होता, बरोबर आहे, मध्य प्रदेश त्याचं उत्तर होतं. त्यानंतर पहा आपला जो महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन कोणते होते, ठीक आहे. इथे वर आधी एक मेन्शन करतो मी, 2020 गट ब पूर्व, ठीक आहे. म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट जरी घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की हे पॉईंट्स याच्यामध्ये होते समजा, ठीक आहे. पहा खनिज संपत्तीवर एक क्वेश्चन होता तुम्हाला, मृदा प्रकारावर एक, व्याघ्र प्रकल्प. त्यानंतर पहा इम्पॉर्टंट काय होतं याच्यामध्ये, महाराष्ट्राची लोकसंख्या, याच्यावर 3 क्वेश्चन होते डायरेक्टली. महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे, ठीक आहे, याच्यावर डायरेक्टली 3 क्वेश्चन होते तुम्हाला, ठीक आहे. एकदा तुम्ही परत क्वेश्चन बघून घ्या, अनालिसिस करून घ्या. त्यानंतर पहा महाराष्ट्राचं पर्यटनला घेऊन एक क्वेश्चन होता, पहा तो चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आपल्या रायगडमध्ये आहे का, हा एक क्वेश्चन होता तुम्हाला, तो चुकीचा होता, ठीक आहे. तो एक क्वेश्चन होता. ऊर्जा संसाधने आपण लिहिले होते, पहा पोखरी, फेकरी आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपलं पारस वगैरे. नदी प्रणालीवर एक क्वेश्चन होता, ती म्हणजे आपल्या तापी नदीवर, आता जस्ट सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. असं अनालिसिस आपण जे आहे ते प्रत्येक सेशनच्या शेवटी बघत जाऊ, ठीक आहे. पहा याच्याहून तुमच्या काय लक्षात येईल की याच्यातला जर का कोणता क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आला नसेल, ठीक आहे, तर या पॉईंट्समध्ये जर तुम्ही जा, इथून तुम्ही जो क्वेश्चन जो आहे तो प्रिपेअर करू शकता समजा. असं प्रत्येक पेपरचं आपण अनालिसिस याच्यानंतर करणार आहोत, ठीक आहे. क्वेश्चन जे आहेत ते कसे वाटले तुम्हाला, एक्सप्लेनेशन कसं वाटलं आणि सेशन कसं वाटलं, ह्या तिन्हीच्या बद्दल तुमच्या प्रतिक्रिया आहेत ज्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. भेटूयात लवकरच नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद. चला.